नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो. मागील भागात आपण पाहिलं की ईश्वर म्हणजे व्यक्ती नाही, तर नियमाधिष्ठित चेतन वैश्विक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था सनातन धर्म त्रिदेवांच्या कार्यतत्वातून स्पष्ट करतो. आज आपण एक पायरी पुढे जात आहोत. निसर्गात, शरीरात, चेतनेत 7 ही संख्या वारंवार का दिसते? हा प्रश्न अंधश्रद्धेचा नाही, तो फिजिक्स, बायोलॉजी आणि कॉन्शियसनेस सायन्स यांच्या मूळ नियमांशी जोडलेला आहे. निसर्ग 7च का निवडते? भौतिकशास्त्राचा नियम, मिनिमम एनर्जी मॅक्झिमम स्टॅबिलिटी प्रिन्सिपल, किमान ऊर्जा आणि कमाल स्थैर्य हा सिद्धांत आहे. या सिद्धांतात भौतिकशास्त्र सांगतं, कोणतीही नैसर्गिक प्रणाली तीच अवस्था निवडते जिथे ऊर्जा खर्च किमान असतो, स्थैर्य मात्र कमाल असते. यालाच म्हणतात मिनिमम एनर्जी, किमान ऊर्जा स्थिती. खूप कमी टप्पे असले तर अपूर्णता होते, खूप जास्त टप्पे असले तर अस्थिरता दिसते. म्हणून निसर्ग मर्यादित पण पूर्ण अशी संख्या निवडतो. अनेक ठिकाणी ती संख्या 7 ठरते. इंद्रधनुष्य 7 रंग का? यात भौतिकशास्त्राचा नियम काय आहे? प्रकाशाचे विवर्तन म्हणजे फैलाव, पसरणे, याचा जो नियम आहे, डिस्परेशन ऑफ लाईट, प्रकाश सतत कंटिन्युअसली फैलावत असतो, पसरत असतो. त्यात असंख्य तरंग लांबी आहेत, पण मानवी डोळ्याला स्पष्ट वेगळे ओळखता येणारे स्थिर पट्टे फक्त 7च दिसतात. नियम असा, निसर्ग सलग असतो, पण मानवी अनुभवासाठी तो स्थिर टप्प्यात व्यक्त होतो. सनातन धर्म यालाच सप्तरंग, 7 कलर्स म्हणतात. ध्वनी आणि सप्तस्वर, भौतिकशास्त्राचा नियम, ध्वनीचे हार्मोनिक सिद्धांत. ध्वनी तरंग सतत बदलतात, पण काही फ्रिक्वेन्सी सरळ गुणोत्तरात, सिंपल रेशिओजमध्ये स्थिर व सुसंवादित राहतात. त्यातून तयार होतात सा, रे, ग, म, प, ध, नी. नियम असा, संगीतासाठी मर्यादित स्थिर फ्रिक्वेन्सीच योग्य असतात. सनातन यालाच म्हणतो नादब्रह्म. सप्तर्षी, आकाशातील स्थिर संदर्भ. यात खगोलशास्त्रीय नियम काय आहे? रेफरन्स फ्रेम प्रिन्सिपल. अवकाश समजण्यासाठी काही स्थिर संदर्भ बिंदू आवश्यक असतात. सप्तर्षी दिशादर्शनासाठी आहे, काल गणनेसाठी आहे, खगोल निरीक्षणासाठी पुरेसे आणि पूर्ण ठरतात. नियम असा, संपूर्ण अवकाश समजण्यासाठी मर्यादित संदर्भ बिंदू पुरेसे असतात. सप्तचक्र, शरीरातील 7 कार्यपातळ्या. यात जैविक न्यूरोसायन्सचा नियम काय आहे? स्तरित मज्जासंस्था सिद्धांत. हायरार्किकल ऑर्गनायझेशन ऑफ नर्व्हस सिस्टम, सर्वायवल, इमोशन, ॲक्शन, बॉन्डिंग, एक्सप्रेशन, कॉग्निशन, सेल्फ अवेअरनेस ही 7 मुख्य मानवी कार्ये मेंदू, मज्जासंस्था व हार्मोन प्रणाली स्तरित रचनेतून नियंत्रित केली जातात. सनातन धर्म या 7 कार्यस्तरांना सप्तचक्र या संकल्पनेने मांडतो. सनातन यालाच सप्तचक्र म्हणते. सप्तलोक, अस्तित्वाचे स्तर. यात भौतिकशास्त्राचा सिद्धांत काय आहे?
स्तरित वास्तव सिद्धांत, लेवल्स ऑफ रियालिटी, लेअर्ड रियालिटी किंवा लेअर्ड रियालिटी. आधुनिक फिजिक्स मान्य करते क्लासिकल लेवल, सुरुवातीची पातळी, क्वांटम लेवल, सूक्ष्म पातळी, फील्ड लेवल, पदार्थाच्या पलीकडची अत्यंत सूक्ष्म पातळी. रियालिटी एकाच स्तरात नाही. सनातन यालाच म्हणतो भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. नियम असा, अस्तित्व बहुस्तरीय आहे. फ्री विल, मर्यादित स्वातंत्र्य, न्यूरोसायन्स नियम, कार्यकारी मेंदू सिद्धांत म्हणजेच एक्झिक्युटिव्ह फंक्शन थिअरी. मानव पर्याय पाहतो, परिणामांचा अंदाज घेतो, निर्णय घेतो, पण तो स्वतंत्र नाही, पण पूर्ण गुलामही नाही. सनातन यालाच म्हणतो पुरुषार्थ. कर्म व ऋणानुबंध, भौतिकशास्त्राचा नियम, कारण कार्य सिद्धांत, कॉज ऑफ इफेक्ट प्रिन्सिपल, कॉज अँड इफेक्ट प्रिन्सिपल. जेथे कृती आहे तिथे परिणाम अटळ आहे. कृती सामाजिक झाल्यावर तयार होतात ऋणानुबंध. अनफिनिश्ड कॉज, इफेक्ट सायकल्स, पुनर्जन्म, प्रणालीची सातत्यता, भौतिक माहिती सिद्धांत, माहिती नाशरहित सिद्धांत, इन्फॉर्मेशन कन्झर्वेशन प्रिन्सिपल. माहिती नष्ट होत नाही, ती रूप बदलते. सनातन यालाच म्हणतो पुनर्जन्म. म्हणजे आत्म्याची उडी नव्हे, तर अपूर्ण संस्काराची पुढील अभिव्यक्ती. एकत्रित निष्कर्ष काय आहे या 7च्या किमयाचा? 7 ही संख्या निसर्गाचे किमान पण पूर्ण स्थिरता आहे. म्हणूनच इंद्रधनुष्य, सप्तस्वर, सप्तर्षी, सप्तचक्र, सप्तलोक आणि मानवी कर्मप्रवास सगळीकडे 7 दिसते. 7 हा रचनात्मक नियम आहे. ऋण हा नैतिक कर्मात्मक परिणाम आहे. दोन्ही एकत्र आहेत पण एकसारखे नाहीत. आज आपण 7 ऊर्जांचा पाया समजून घेतला. जाणीवपूर्वक आपण राहू आणि केतू ह्या 2 ऊर्जा, 9 पैकी 2 ऊर्जा टाळल्या आहेत. कारण 7 स्थैर्य देते, 9 परिवर्तन व उत्क्रांती घडवते आणि या उत्क्रांतीचा सर्वात गूढ दुवा आहे ब्लॅक होल. तोच विषय आपण पुढील भागात, 3ऱ्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत. धन्यवाद. माझ्या दुर्वा ॲस्ट्रो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा. थँक्यू.